श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 31. दर्शन महिमा. मरण समयी संतांच्या दर्शनाचा महिमा. दृष्टीपुढे संत चरण असता जया प्रणिया मरण. धन्य देह तो कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या. संतांची या दृष्टी सन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख. जिंकला तेने मृत्यू लोक न पूर्व पुनर्भव शोकतया. संतान देखता देह त्यागिती तया नाही पुनरावृत्ती. तीच सर्व पापांची निष्कृती उद्धार गती पावला. आनखाग्र संतावलोकन करिता करिता जे देहपतन. तया काय म्हणावे मरण निजोद्धरण ते साचे. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदैवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागील अध्यायात सप्तशृंगी देवीच्या भक्ताची कथा सांगितली. तसेच माधवरावांचा नवस साईबाबांनी कसा फेडून घेतला, खुशाल शेठला व रामलालला स्वप्नात कसे दर्शन दिले आणि रामलालला आपल्या निर्वाणापर्यंत जवळ कसे ठेवून घेतले याचेही वर्णन झाले. त्याहून अपूर्व ही चालू कथा श्रोत्यांनी अत्यंत लक्ष देऊन ऐकावी. एक संन्यासी मानस सरोवरला जात असताना मुक्ती कसा लाभला, बालक राम मानकर, तात्यासाहेब नुलकर व मेघा यांच्या ही हेतू कसा पुरवला हे तर मनुष्य, परंतु एका क्रूर वाघालाही आपल्या पदी जागा कशी दिली या कथा फार मोठ्या आहेत. पण ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून संक्षिप्तपणे सार काढून सांगतो, म्हणजे त्या कल्याणकारक होतील. मरण समयी जशी बुद्धी किंवा विचार असतो त्याप्रमाणे प्राण्यांना पुढचा जन्म लाभतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तदत भाव भावितः. अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावांचे स्मरण करीत देह सोडतो त्याच भावात सदा रंगून गेल्यामुळे त्यालाच पावतो. उदाहरणार्थ किडे भीतीने भ्रमर होतात आणि हरिणीवर जडलेल्या प्रीतीमुळे म्हणजे स्वतः संसाराचा संपूर्ण त्याग केलेला असून जडभरत राजाला पुन्हा हरणाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. हा ऋषभ देवाचा मुलगा वडिलांनंतर अनेक वर्षे उत्तम प्रकारे राज्य व संसार करून निवृत्त झाला आणि वनात जाऊन ईश्वर भक्ती करीत काळ घालवू लागला. एकदा वंडकी नदीवर जप करीत बसला असताना तहानेने व्याकुळ झालेली एक हरिण तेथे आली आणि पाणी पिऊ लागली. इतक्या तिच्या कानावर सिंहाची भयंकर डळकाळ आली आणि पळून जाण्यासाठी दुसरी जागा नसल्याने तिने नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जोराने उडी मारली. तिच्या पोटात गर्भ होता, तो यामुळे नदीत निसटून पडला, परंतु त्याची पर्वा न करता ती हरिण पलीकडे एका गुहेत जाऊन पोहोचली. परंतु भीतीमुळे व थकल्यामुळे ती लगेच मरण पावली. इकडे भरत राजाला त्या निर्धार हरणीच्या बछड्याला नदीत वाहून जाताना पाहून दया आली आणि त्या बछड्याला त्यांनी उचलून घेतले आणि आश्रमात घेऊन आले. तेथे त्याच्या पोटाच्या पोराप्रमाणे खाण्यापिण्याची व्यवस्था, इतर जंगली श्वापदांपासून संरक्षण व प्रेमाने लाड करण्यात त्यांचा सर्व वेळ जाऊ लागला. ते हरिणीचे बछडे सदाच त्यांच्या जवळ असे आणि त्याशिवाय त्यांना करमत नसे. पुढे पुढे तर भरत राजाचे ईश्वराकडचे लक्षही कमी झाले आणि रात्रंदिवस ते बछड्याचाच विचार करू लागले. काय आश्चर्य पहा, योग मार्गात विघ्न येते म्हणून
ज्यांनी राज्यकारभार, स्त्री पुत्र वगैरे त्यांचा त्याग केला तेच एका यत्किंचित हरिणीच्या बछड्याच्या मोहात आसक्त व्हावे. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. असो, काळ कोणासाठी थांबत नाही. भरत राजाचा मृत्यू जवळ आला. शेवटचा श्वास ते घेत असताना त्यांच्या समोर जणू काय ज्याला सर्व समजले होते ते हरिणचे बच्चे दोन दीन वदनाने शोकाकुल होऊन समोरच बसले होते. भरत राजा त्याची ही स्थिती पाहत होते आणि अशाच आसक्त स्थितीत त्यांचा प्राण सुटला. अंते मती सा गती. या न्यायाप्रमाणेच त्यांना मुक्ती तर मिळालीच नाही आणि मनुष्य योनीही न मिळता पशु योनीत हरणाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. एवढेच नव्हे तर पुन्हा आणखी एक जन्म ब्राह्मणाच्या कुळी घ्यावा लागला. अर्थात त्यांच्या पूर्वीच्या तपस्येमुळे त्यांना या योनीतही मागच्या जन्माची आठवण होती, म्हणून पुढे त्यांनी कोणत्याही मोहापासून अगदी अलिप्त राहून आपला उद्धार करून घेतला. शेवटच्या योनीत ते सदा जड म्हणजे मूर्ख, बधीर आणि मुक्यासारखे वागत असत, म्हणून लोक त्यांना जड भरत म्हणून संबोधित असत. अंतकाळी जे जे रूप डोळ्यांसमोर असते त्याचे रूपाने पुन्हा जन्म घेतला जातो. भगवंतांच्या चरणी लीन झालेल्या असल्या त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अंतकाले च मामेव स्मरण मुखत्वा कलेवरम यम प्रयाती स मदभावम यती नास्त्यत्र संशयम. अंतकाळी जो माझेच स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला पावतो, म्हणजे पुन्हा जन्म घेत नसतो, यात संशय नाही. याच करिता भगवंतांचे नामस्मरण करीत राहण्याची सवय लागली पाहिजे, म्हणजे ऐनवेळी गंगारून जाऊ नये आणि भगवंताची आठवण राहावी. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले. तस्मात् सवेर्षु कालेषु मामनुस्मर युध्यच मयार्पित मनो बुद्धिर्मा मे वैश्यस्य संशयम. यास्तव सर्व काळी माझेच स्मरण कर आणि युद्ध कर. माझ्या ठाई मन व बुद्धी अर्पण करून वागलास म्हणजे तू मलाच पावशील, यात संशय नाही. आयुष्यभर जागृत राहिला परंतु मरण समयी जर झोपून गेला तर त्याने ज्या मरणासाठी सत्संग केला तोही फुकट जातो. म्हणून भावार्थी भक्त आपली मृत्यूनंतरच्या पुढच्या गतीची व्यवस्था संतांच्या हाती सोपवून ठेवतात. कारण मृत्यूनंतर जन्म घेण्याची किंवा न घेण्याची गोष्ट त्यांना ठाऊक असते. अखेरचे सोबती तेच एकटे असतात. या विषयाची साई समोर घडलेली एक गोड गोष्ट ऐकली तर श्रोत्यांना साईंचे भक्तांबद्दलचे पोटच्या पोराप्रमाणे प्रेम दिसून येईल. कोठे मद्रास, कोठे शिर्डी व कोठे मानसरोवरची उंच चढण, परंतु भक्तांची वेळ आली की बाबा त्यांना आपल्या पायापाशी ओढून आणतात. एकदा विजयानंद नावाचा मद्रास येथे राहणारा एक संन्यासी मद्रासाहून मानस सरोवरला जाण्यासाठी मोठ्या उल्हासाने निघाला. एका जपानी प्रवाशाजवळचा मानस सरोवरचा नकाशा पाहून तो सरोवर पाहण्याचा विजयानंदाचा पक्का निश्चय त्याने केला. वाटेत शिर्डी गाव लागला. साईबाबांच्या दैवी शक्तीची कीर्ती ऐकली आणि त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून त्यांचा ठिकाणा शोधित तो गावात आला. साई महाराज मोठे संत आहेत, त्यांची कीर्ती मोठी व जगात प्रसिद्ध आहे हे ऐकून त्यांचे दर्शन घेण्याच्या हेतूने तो संन्याशाच्या वाटेने आला. साई महाराज मोठे संत आहेत, त्यांची कीर्ती मोठी व जगात प्रसिद्ध आहे हे ऐकून त्यांचे दर्शन घेण्याच्या हेतूने तो संन्यासी त्या वाटेने जाताना शिर्डीला थांबला. त्या काळी शिर्डीत हरिद्वाराचे सोमदेवचे स्वामी होते. त्यांची व संन्याशाची भक्त मंडळी सहज भेट झाली असता संन्याशाने त्यांना मानसरोवर किती दूर आहे हे विचारले.
त्यावर स्वामीजींनी सांगितले, गंगोत्रीवर 500 मैल आहे, तेथे फार बर्फ पडतो, प्रत्येक 50 कोसात भाषा बदलते, भूतान येथे राहणाऱ्या लोकांना शंका येते आणि परदेशी प्रवाशांना फार त्रास होतो. स्वामींच्या तोंडची ही हकीकत ऐकून संन्यासी निरुत्साही झाला. त्याचे मन डळमळीत झाले आणि तो काळजीत पडला. संन्याशाने मग साईबाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि चित्त सुप्रसन्न झाल्याने तो तेथेच आसन घालून बसला. इतक्यात बाबांची वृत्ती खळबळली आणि ते तेथील मंडळींना म्हणाले, हाकलून द्या या संन्याशाला, याची सोबत कामाची नाही. आधी तो संन्यासी शिर्डीत नवखा होता, बाबांच्या स्वभावाचा त्याला काही ठाऊक नव्हते. बाबांचे ओरडणे ऐकून जरी तो मनात शर्मिंदा झाला तरी इतर भक्त बाबांची सेवा करीत होते ती पाहत तेथेच बसला. प्रातःकाळचा तो दरबार होता. मशिदीत मंडळी खच्चून जमली होती. भक्तांनी आणलेले पूजा साहित्य व ते करीत असलेले बाबांची विधीपूर्वक पूजा पाहून तो थक्क झाला. कोणी बाबांचे पाय धुत होते, पळीत पायांच्या अंगठ्याचे तीर्थ घेऊन शुद्ध भावाने ते प्राशन करीत होते, तर कोणी ते डोळ्यांना लावित होते, कोणी त्यांना गंध लावित होते, तर कोणी अत्तर व इतर सुगंधी द्रव्य अंगाला फासत होते. सर्व भक्त ब्राह्मण, शूद्र वगैरे जातींचे आपसातील शिवशिवीची बंधने विसरून गेले होते. बाबा जरी त्याला रागाने बोलले तरी ते संन्याशाला त्याच्याबद्दल प्रेम उचंबळून आले आणि त्यांचे पाऊल मागे निघेना आणि बसल्या जागेवरून त्याला उठवेना. असो, अशा प्रकारे तो संन्यासी शिर्डीत 2 दिवस राहिला. तोच त्याला आपली आई गावी मरणाला टेकली असल्याचे पत्र आले. त्यामुळे तो उदास झाला. आईला भेटायची मनात येऊन स्वदेशी परत जाण्याचा त्याचा विचार झाला. परंतु बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय त्याला तेथून पाय काढवेना. मग ते पत्र हातातच घेऊन तो मशिदीत गेला आणि आईच्या प्रकृतीबद्दल सांगून बाबांना विनंती करू लागला. समर्थ साई महाराज, मनात आईला भेटण्याची ओढ लागली आहे. प्रसन्न होऊन मला जाण्याची आज्ञा द्या आणि प्रवासाला निघालेल्या माझ्यावर कृपा करा. संन्याशाने धावत जाऊन बाबांचे चरण पकडले आणि पुन्हा तो म्हणाला, कृपा करून मला आज्ञा द्या. माझी आई जमिनीला खिळलेली असेल आणि प्राणकंठात आणून माझी आई वाट बघत असेल. तिच्याशी माझी नजर भेट तरी होऊ द्या, म्हणजे तिचा शेवट सुखाचा होईल. परंतु साई समर्थ अंतर्ज्ञानी होते. त्यांना संन्याशाचे आयुष्य संपत असल्याचे कळले होते, म्हणून त्याला ते काय म्हणाले ते लक्ष देऊन ऐका. इतका आईचा लढा होता तर हा पोशाख का स्वीकारला? या वेशाला माझेपणा किंवा माया ममता शोभत नसते. अशाने तू भगव्या वस्त्राला काळीमा लावला आहेस. दुःखी होऊ नकोस, जाऊन स्वस्त बैस. थोडे दिवस जाऊ दे, मग पुढचा विचार आपण करू. मनात धीर धर. वाड्यात फार चोर येतात. दारे नीट बंद करून सावध असावे, नाहीतर ते चोर सगळे लुटून नेतील आणि जोराने हल्ला करतील. ऐश्वर्य सदा टिकणारे नसते. शरीर सदा नाशिवंत असते. मरण सदा अगदी जवळ आलेले जाणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवावे. या लोकी आपला देह, पत्नी, मुले वगैरे विषयी मी व माझे असा जो अभिमान असतो व ज्यामुळे 3 प्रकारचे दुःख उत्पन्न होतात त्याला इह म्हणजे येथील लोकाचा अनर्थ म्हणतात. दुसरा अनर्थ पारलौकिक असतो. लोक ज्या परलोकाची इच्छा करतात ते परलोकही मोक्ष प्राप्त करण्यात अडथळा आणणारे असतात आणि सदा अधोमुख असताना तेथून खाली पृथ्वीवर इहलोकी परत येण्याचा सदा संभव असतो. परलोकात पुण्य गोळा करता येत नाही. परलोकाची प्राप्ती निर्भय असते, कारण तेथूनच पुण्याचा साठा संपला की खाली या लोकी पडण्याची भीती असते. असे हे ऐहिक व आमुष्किक दोनही भोग आपत्ती आणणारे असतात. म्हणून त्यांचा सर्वस्व त्याग केला तरच तो आनंद उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. संसाराचा ज्यांना वीट आला असेल
व जे हरिचरणी अढळपणे रंगून गेले असतील त्यांच्या संसार बंधनाची गाठ सुटली आणि अविद्येचा पगडा उठला म्हणून समजावे. हरीचे भजन व नामस्मरण ह्यात जम बसला की पाप ताप दैन्य वगैरे सर्व घालविले जातात. हरी जर मोठ्या प्रेमाने ध्यानात आणला तर तो संकटात उडी घालून आपल्याला वाचवितो. तुझी पूर्वजन्मीची पुण्याई मोठी म्हणून हे ठिकाण आवडून तू येथे आला आहेस. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष दे आणि जीवाचे सार्थक करून घे. उद्यापासून श्रीमद भागवत पुराणाचा मनापासून खरा अभ्यास सुरू कर. या ग्रंथाचे काया वाचा मने 3 सप्ताह कर. सर्व इच्छांचा त्याग करून पुन्हा पुन्हा खोल विचार करण्याच्या तत्परतेने त्या ग्रंथाचे श्रवण कर किंवा श्रद्धेने वाचन कर. म्हणजे भगवंत प्रसन्न होईल, सर्व दुःखांचा अंत करील आणि माया मोहा शांत होऊन तुला अत्यंत सुख लाभेल. शौचमार्जन व स्नान करून शुद्ध होऊन श्रीहरीच्या चरणी मन लावून हे व्रत यथास्थित पुरे कर. म्हणजे तुझी प्रपंचातील आसक्ती सुटेल. स्वतः साईबाबांनी आपल्या देहाचे मरण जवळ आलेले पाहून हाच उपाय योजला होता आणि श्रीधर स्वामींच्या रामविजय ग्रंथ की ज्याच्या वचनाने मृत्युंजय संतुष्ट होतो ते वाचवून घेतला होता. मृत्युंजय म्हणजे कल्पाच्या अंती जगाचा संहार करणारा देवता म्हणजे शंकर. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी विजयानंद संन्याशाने शौच मुखमार्जन व आंघोळ आटोपून बाबांना ओंजळभर फुले वाहून त्यांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावली. नंतर भागवत हे मराठी भाषेतील भागवत नसून संस्कृत भाषेतील श्रीमद भागवत पुराण असावे, कारण मद्रासच्या त्या संन्याशाला मराठी भाषे वाचणे शक्य नसणार. बगलेत मारले आणि वाचायला एकांत पाहिजे म्हणून लेंडी बागेची मौजेची शांत जागा पसंत पडून ते तेथे गेले आणि आसन घालून पारायण सुरू केले. संन्याशीच ते व ईश्वराची भक्ती करणारे. त्यांनी 2 सप्ताह पुरे केले. 3रा सप्ताह करायला घेतला आणि एकाएक त्यांना अस्वस्थता वाटली. अशक्तता वाढू लागल्याने सप्ताह तसाच अपुरा टाकून ते वाड्यात परत आले. कष्टाने 2 दिवस वाढले आणि 3रा दिवस उजाडताच बुवांनी डोळे झाकले. फकीर बाबाच्या मांडीवर आपले डोके ठेवून ते संन्यासी तेथे शांत झाला आणि देहमुक्त होऊन शारीरिक किंवा ऐहिक विषयांची आसक्ती नष्ट झालेला झाला. संन्याशाच्या मृत्यूबद्दल बाबांना कळविल्यावर त्यांनी त्याचा देह दिवसभर तसाच ठेवावा अशी आज्ञा दिली आणि म्हणाले, इतक्यात त्याला पुरून टाकू नका. बाबा असे म्हणाले म्हणून संन्याशाचे प्रेत कदाचित पुन्हा जिवंत होईल अशी मनात फार आशा धरून लोकांनी त्या प्रेताचा सांभाळ केला. एकदा गेलेला प्राण कधी पुन्हा परत येत असतो का? परंतु बाबांचा शब्द म्हणजे त्यांना खात्री पुरावा वाटत असे, म्हणून त्यांनी त्या देहाचे रक्षण केले. पुढे त्याचा उपयोग झाला. वारसाशिवाय ते प्रेत सांभाळले गेले आणि पोलिसांचा संशय फिटला. जो एकदा मेला त्याचे अस्तित्व पुन्हा कुठले? मेलेल्याचे कसे जिवंत करावे हे काय बाबांना ठाऊक नव्हते. परंतु या ठिकाणी ते प्रेत योग्य चौकशीशिवाय जमिनीत पुरले जाऊ नये हाच बाबांचा हेतू होता. निवारसी गोष्टींची मालकी सरकारची असते. आकस्मिक मरणाची त्यांच्याकडून चौकशी होत असते, म्हणून त्या चौकशी आधी प्रेत पुरले जाऊ नये म्हणून बाबांची ही बतावणी होती. असो, पुढे हे सर्व संपले. यथाविधी प्रेताचा संस्कार झाला. योग्य जागी ते पुरले गेले आणि संतांचे कार्य पुरे झाले. आता आणखी एक गोष्ट श्रोत्यांसाठी वर्णन करून सांगतो. क्षणभर काळजीपूर्वक मन लावून ऐका, म्हणजे साईबाबांची व्यापकता दिसून येईल. बाळाराम नावाचे बाबांचे एक मोठे भक्त होते. त्यांचे आडनाव मानकर होते व ते गृहस्थाश्रमी होते. पुढे त्यांची पत्नी वारल्याने गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पडताना अडथळा आला आणि त्यांच्या मनाची शांती ढळली.
परंतु त्यांना अत्यंत श्रेष्ठ भाग्याची प्राप्ती झाली. पूर्वजन्मी कमाविलेल्या पुण्याचा फलाचा लाभ म्हणून साईंच्या चरणाचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या ठिकाणी अढळ भक्ती जडून संसाराबद्दल त्यांना पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले. संसारातील अपेक्षा, हेतू, इच्छा इत्यादींचे जाळे व मुले बाळे यांची सर्व बंधने तोडून असामान्य भाग्याचे हे मानकर संसाराबाहेर पडले. पहा, परमार्थाच्या दारातील अडचण, जी परसेवेची मोहन माळा आपल्या मुलाच्या गळ्यात घालून या लोकातील कर्तव्यांना टाळा दिला, हाही एक प्रकारचा संन्यासच आहे. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ज्यात प्रयत्न करून ब्रह्मज्ञान मिळविले जात नसेल तर तो पुढे पावलोपावली त्रास उत्पन्न करतो. म्हणून या मूर्तिमंत उदार असलेल्या साईनाथांनी मानकरांची अनन्य भक्ती पाहून त्यांच्यावर कृपा करण्याच्या मनावर घेतले आणि त्यांनी त्यांचे वैराग्य पक्के केले. अनंत जन्मांच्या संस्कारांचे आवरण असल्याने मानकरांचे मन चंचल स्थिर राहत नव्हते. मानकरांचे चंचल मन स्थिर राहत नव्हते. मनोराज्याचे प्रबळ तरंग उठून त्यांचे वैराग्य कायम टिकत नसत. शिर्डीत माझे स्थान नव्हे, मी तर देश व काल यांच्या मर्यादा नसलेला आहे, हे पुराव्या सकट दाखविण्याकरिता बाबांनी मानकरांना आज्ञा केली. शिर्डीचे राहणे पुरे झाले, हे वाट खर्चाकरिता 12 रुपये घे आणि मच्छिंदर गडाला तप करण्यासाठी जाऊन सुख प्राप्त करण्याच्या निश्चयाने बैस. साईबाबांचे हे शब्द ऐकून मानकरांनी त्यांची आज्ञा शिरसावंद करून साष्टांग लोटांगण घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला. मग ते अति नम्र होऊन बाबांना म्हणाले, जेथे आपले दर्शन नाही तेथे जाऊन मी काय करावे? येथे आपल्या पायांचे नित्य दर्शन होते, तीर्थसेवन होते आणि अर्थात रात्रंदिवस चिंतन होतं. तेथे क्षुद्र नादान मी एकटाच असेल, तरी बाबा आपण जवळ असताना तेथे माझे कोणते कल्याण असेल? त्या ठिकाणी तुम्ही मला का धाडता हे जाणायला मी समर्थ नाही. परंतु नंतर लगेचच मानकरांच्या मनात विचार आला की भक्ताने आपल्या गुरूंच्या वचनांबद्दल थोडासाही संशय धरू नये. म्हणून ते संशयरहित होऊन पुन्हा म्हणाले, बाबा मला क्षमा करा, माझे ते क्षुद्र बुद्धीचे विचार होते ज्यामुळे मी संशयित झालो. माझी मलाच लाज वाटते. असला संशय मला शोभत नाही. मी तर आपला आज्ञाधारक आहे. आपल्या नामस्मरणात मग्न होऊन मी आपल्या प्रभावाने गडावर सुद्धा राहील. तेथे सुद्धा मी आपले ध्यान करीन. हेच माझे एकसारखे तप असेल. तुम्हाला मी अनन्यपणे शरण आलेलो आहे. माझी कोठेही जाण्याची येण्याची स्थिती तुमच्या हाती सोपवलेली असता माझ्या मनात असला विचार का यावा? तुमच्या आज्ञेच्या स्वप्रभावाने मला तेथेही शांतता लाभेल. तुमच्याशी सामर्थ्य असताना उगाच मी चिंता कशाला करावी? साई समर्थ हे अनादि ब्रह्म आहेत. त्यांचे शब्द म्हणजे खात्रीचे व निश्चयाचे भाषण असते. जो विश्वास ठेवून पाहिल त्याला पूर्ण अनुभव येईल. मग बाबा मानकरांना म्हणाले, माझे शब्द नीट जागा होऊन ऐक. शंका कुशंकांच्या फार कष्टात पडू नकोस. ताबडतोब मच्छिंदर गडाला जा. दररोज 3 वेळा जप कर. काही दिवस घालविल्यावर स्वानंदपणे परिपूर्ण होशील. हे आश्वासन ऐकल्यावर पुढे काय बोलावे हे न समजून मानकर गप्प झाले आणि मच्छिंदर गडाकडे जाण्यासाठी तयार झाले. पुन्हा साईंच्या चरणी वंदन करून उदीप्रसाद व आशीर्वचन घेतले आणि स्वस्थ मनाने मच्छिंदर गडाच्या ठिकाणाकडे ते निघाले. शुद्ध निर्मळ पाणी असलेल्या व मंद मंद वारा वाहत असलेल्या त्या सुंदर जागी पोहोचून त्यांना समाधान वाटले. असो, साईबाबांनी पाठविलेले परंतु साईबाबांपासून दुरावलेले असे मानकर तेथे गडावर राहून बाबांच्या सांगण्याप्रमाणे व नेमून दिलेल्याप्रमाणे तपाचे आचरण करते झाले. बाबांचा चमत्कार पहा. मानकर तपात गडलेले असताना साईबाबांनी गडावर त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि मानकरांना स्वतः तसा अनुभव आला.
ध्यानात मग्न असलेल्या आपल्या ध्येयाच्या साक्षात दर्शन होईल यात काही आश्चर्य नाही. परंतु मानकरांनी तर जागृत अवस्थेत आसन घालून बसलेले असताना श्री साई समर्थांना पाहिले. केवळ डोळ्यांनी नाही पाहिले तर बाळक रामांनी बाबांना समक्ष विचारले, बाबा मला येथे का धाडले? त्यावर बाबांनी उत्तर दिले, पहा, तू शिर्डीत असताना तुझ्या मनात नाना प्रकारचे विचार उठून लागले होते, म्हणून तुझ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी येथे गडावर येण्यासाठी तुला मी आज्ञा दिली. पृथ्वी, आप वगैरे पंचमहाभूतांच्या मिश्रणाचे थरावर थर ठेवून उभारलेल्या या 3.5 हात लांबचे घराच्या बाहेर तुझ्या दृष्टीने मी नव्हतो, तेव्हा जो मी तेथे होतो तोच मी आता येथे आहे. नीट स्वस्थ मनाने पाहून घे. तेथून तुला मी जेथे पाठविले ते याच कारणाने पाठविले होते हे जाणून घे. असो, पुढे या मानकरांनी मनात ठरविलेल्या काळ घालविलेवर मुक्कामावर परत येण्यासाठी मच्छिंद्रगड सोडला. वांद्रे गाव त्यांचे राहण्याचे ठिकाण होते. तेथे जाण्याचे त्यांचे मन झाले, म्हणून पुण्यापासून दादर पर्यंत आगगाडीने प्रवास करण्याचे त्यांनी ठरविले. ते पुणे स्टेशनवर गेले आणि तिकीट घेण्यासाठी वेळ झाल्यावर ते खिडकीपाशी हजर झाले. तोच एक चमत्कार घडला. त्यांनी खिडकीपाशी कमरेला लंगोटी घातलेल्या, खांद्यावर कांबळ घेतलेल्या कुणब्यांच्या पोशाखात एक ओळख नसलेला प्रवासी पाहिला. दादरचे तिकीट घेऊन तो कुणबी मागे फिरला आणि बाळक रामाची समोर भेट होता जवळ आला. त्याने बाळकरामांना तुम्ही कुठे जात आहात असे विचारले आणि बाळकरामांनी दादरला जातो असे म्हणताच ते तिकीट खरोखर त्यांना देऊन टाकले आणि म्हणाले, मीही दादरला जाणार होतो, परंतु येथे दुसरे महत्वाचे काम करायचे आहे हे मला आठवले, म्हणून जाण्याचे रहित केले. पदरचे पैसे खर्च करूनही जे तिकीट मिळवले कठीण काम असते ते काही श्रम न करता मिळाले, म्हणून मानकरांना फार समाधान वाटले. पुढे त्यांचे पैसे चुकविण्यासाठी मानकरांनी खिशातून पैसे काढले तर तो कुणबी गर्दीत घुसला आणि कोठे निसटला हे कळले नाही. त्या शोधायचा बाळकरामांनी प्रयत्न केला, परंतु ते सर्व निष्फळ झाला. इतक्यात आगगाडी येऊन पोहोचली. पायात जोडा किंवा चप्पल नाही, डोक्याला एक जुना फाटका कापड गुंडाळलेला, खांद्यावर कांबळ व कमरेला लोंगोटी लावलेला असा हा कुणबी भाई कोण असावा बरे? भाडे नाही थोडके, ते सुद्धा पदरचे रोकडे देऊन मला तो आभाराचे ओझे कशासाठी घातले या कोड्याचा उलगडा मला होत नाही. अंतःकरणात उदार व परतफेडीची अपेक्षा न करणारा व बाहेरून कुणबी दिसणारा कोण असावा हे शेवटी अनिश्चित राहून गेले. याचा मानकरांना खेद वाटला. मग आश्चर्यचकित झालेले ते त्यांची पुन्हा भेट व्हावी या उद्देशाने आगगाडीत जागची हल्लेपर्यंत दारातच थांबून राहिले. पुढे जेव्हा गाडी सुटली आणि भेटीची आशा अगदी खुंटली हे पाहून त्यांनी गाडीच्या दरवाजाचा दंडा पकडला आणि गाडीतच उडी मारली. गडावर साईबाबांची प्रत्यक्ष भेट व इकडे हे वेगळी घटना आणि कुणब्याचा विचित्र वेश पाहून मानकरांच्या मनात चुटपुट लागली. असो, पुढे दृढ श्रद्धा व भक्ती त्यांच्यासह साईपदी पूर्णपणे आसक्त असलेले हे शुद्ध अंतःकरण भक्त मानकर शिर्डीत कृतार्थ झाले. साईबाबांच्या चरणरूपी कमळाला चिकटलेला धूळरूपी परागाच्या कणांभोवती साई नामाचा गुंजारव करीत भक्तभ्रमण बाळकरामजी शिर्डीतच राहिले. कधी कधी ते बाबांची आज्ञा घेऊन मुक्तारामाला बरोबर घेऊन शिर्डी सोडून बाहेर भटकत असत, परंतु शिर्डी हेच त्यांचे केंद्रस्थान होते. तेथेच वेळोवेळी ते परत येत असत आणि तेथेच त्या पवित्र शिर्डीत त्यांचे देहविसर्जनही झाले. धन्य त्यांचे पूर्वजन्मीचे शिल्लक राहिलेले भाग्य की जो साईचा दृष्टी विषय होऊन त्यांच्या चरणी लय लावून कसल्याही भीतीशिवाय मरण प्राप्त करतो. धन्य दादासाहेब नुलकर हे पंढरपूर येथे सज्ज असताना कैलासवासी नानासाहेब चांदोरकरांच्या सल्ल्याने 1909 साली बाबांकडे शिर्डीला प्रथम आले
आल्याबरोबरच त्यांनी काही अनुभव आल्याने त्यांची बाबांवर श्रद्धा बसली आणि ते शिर्डीतच राहून गेले. एकदा नुलकरांच्या डोळ्याला भयंकर स्वरूपाचा विकार होऊन फार वेदना होत असताना त्यांनी बाबांना एकसारखा धावा केल्यावर बाबांनी त्या वेदना आपल्या स्वतःच्या डोळ्यावर घेऊन ते बरा केला. शिर्डीत असताना लवकरच 1911च्या सुरुवातीला नुलकरांचा मृत्यू आला. त्यावेळी धार्मिक पठण चालू होते आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे बाबांचे चरणतीर्थही आणून त्यांना पाजले होते. बाबांचे ध्यान लावून त्याच स्थितीत त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या मृत्यूनंतर बाबा म्हणाले, तात्या आपल्या सर्वांच्या आधी गेला, माझ्या आज्ञेप्रमाणे तो येथे राहिला आणि त्याने आयुष्याचे देह घातले, त्याला पुनर्जन्म नाही. धन्य भक्त श्रेष्ठ मेघा की ज्याने शेवटी भजन करीत करीत शिर्डीत देहत्याग केला. मेघाला जेव्हा मृत्यू आला तेव्हा त्याच्या उत्तर क्रियेची मान व बाबांचा भक्त बद्दलचा स्नेह पहा. मेघा तर आधीच कृत्य होता. गावकरी लोक सर्व भक्तांना घेऊन स्मशान यात्रेला गेले असताना बाबा देखील स्मशानात गेले आणि त्यांनी मेघाच्या देहांवर फूल वाहिले. नंतर प्रेत संस्कार झाल्यावर मायामोहात सापडलेल्या माणसाप्रमाणे शोकाकुल होऊन बाबांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी आपल्या हातांनी मेघाचे हे प्रेत फुलांनी आच्छादिले व करुण स्वराने शोक करीत ते परत फिरले. मानवाचा उद्धार करणारे संत पुष्कळ पाहिले आहेत, परंतु साईबाबांचा महिमा किती वर्णन करावा. वाघासारखा क्रूर रानटी प्राणी तो काय मनुष्याला ज्ञानी असतो, परंतु तोही त्यांच्या चरणी लागला, त्यांना शरण आला. खरोखरच बाबांची करणी अपूर्व असते. या अर्थाची सुंदर कथा नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे बाबांची व्यापकता व सर्वांविषयी समचित्तता कळून येईल. शिर्डीत एकदा चमत्कार झाला. बाबांच्या निर्णयाला 7 दिवस असताना एक बैलाची गाडी आली आणि मशिदीच्या दारात उभी राहिली. त्यावर मागच्या बाजूला गळ्यातील साखळदंडाने भक्कम बांधलेला व अक्राळ विक्राळ भयंकर तोंड असलेला एक प्रचंड वाघ होता. त्याला काही रोगाची पीडा होती. दरवेळी उपाय करून थकले आणि संतांच्या दर्शनाला त्याला नेण्याचा शेवटचा उपाय त्यांच्या मनाला पटला. ते दरवेळी 3 होते व हा वाघ त्यांच्या उपजीविकेचे साधन होता. गावोगावी खेळ करून तो आपल्या चिरतार्थ चालवित होते. त्या बाजूला फिरता फिरता बाबांची लीला त्यांच्या कानी पडली आणि म्हणाले, चला त्यांचे दर्शन घेऊ आणि वाघालाही तेथे नेऊ. त्यांचे चरण जणू काय चिंतामणी आहेत. अष्टसिद्धी त्यांच्या पायी लोटांगण घालतात. नवनिधी त्यांच्या पुढे जमिनीवर लोळतात आणि त्यांचे चरण तीर्थ घेतात. अशा या साईबाबांच्या पायी मस्तक ठेवू या आणि वाघासाठी दुआ मागू या. संतांच्या आशीर्वचनांनी सगळ्यांचेच कल्याण होईल असे म्हणून या हेतूने त्या दरवेश्यांनी वाघाला गाडीतून उतरविले आणि साखळदंडाने त्याला घट्ट धरून ते दारात वाट पाहत उभे राहिले. आधीच तो वाघ मोठ्या भयानक व क्रूर आणि त्यातून रोगाने पिडलेला म्हणून तो अत्यंत अस्वस्थ होता. बाबांजवळ बसलेले सगळे भक्तजन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मग त्या दरवेश्यांनी त्या वाघाची सर्व परिस्थिती बाबांच्या कानावर घातली आणि त्यांची संमती मिळवून ते दारापाशी परत आले. वाघाचा साखळदंड पक्का आवळून ते पळून जाणार नाही असे केले आणि मग त्याला सांभाळून साईंसमोर नेले. मशिदीच्या पायरीपाशी येताच अत्यंत तेजोमय साईंना पाहून कसा कोण जाणे तो वाघ मनात दचकला आणि अति आदराने त्याने मान खाली घातली. नंतर पायरीवर चढताच आणखी काय चमत्कार झाला तो पहा. एकमेकांची नजरानजर होताच वाघाने बाबांकडे प्रेमपूर्वक लक्ष लावून पाहिले आणि लगेच शेपटाचा गोंडा फुलविला. मग 3 वेळा तो जमिनीवर आपटला आणि आपला देह साई चरणी ठेवून तो विव्हळ व निश्चेष्ट होऊन पडला.
वाघाने एकदाच डरकाळी फोडली आणि तत्काळ तेथेच मरण पावला. अशा प्रकारे वाघ मेलेला पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एका दृष्टीने दरवेळी दुःखी झाले, परंतु नंतर पुन्हा ते आनंदित दिसले की रोगाने पिडलेला व मरणाच्या दारी टिकलेला प्राणी निर्वाण पावला. साधू संतांच्या दृष्टी समोर प्राण गेला तर मोठे पुण्य लाभते. मग तो जीव जंतू किंवा किडा वाघही असला तरी तो सर्व पापांतून मुक्त झाला असे समजावे. काही मागच्या जन्माचा ऋणी असल्याने ऋण फेडून तो वाघ कर्जमुक्त झाला आणि साईचरणी आपला देह ठेवला. खरोखरच दैवाची करणी अतर्क्य असते. संतांच्या पायी मस्तक ठेवून ज्या प्राण्याला मरण येईल त्याचा लगेच उद्धार होऊन जाईल, हीच त्याची जन्माची कमाई असेल. थोर भाग्याचा असल्याशिवाय त्याचा उगाच संतांच्या नजरेसमोर त्याचे शरीर पडेल आणि उद्धार होईल. साधूच्या दृष्टीसमोर देह ठेवला तर विष प्यायल्यावर जसे त्याचे चरण असताना जर साधूंच्या दृष्टीसमोर देह ठेवला तर विष प्यायल्यावर जसे त्याचे गोड अमृत व्हावे तसे मोठे सुख प्राप्त होऊन जाते आणि मग मरणाचा हर्षही नसतो व दुःखही नसते. दृष्टीसमोर संतांचे चरण असताना ज्या प्राण्याला मरण येईल त्याचा देह धन्य होय. तो देह कृष्णाला अर्पण झाला आणि त्या देहाला पुन्हा जन्म घेणे नाही. संतांच्या दृष्टीसमोर जो मरण ते मरण नव्हे तर ते वैकुंठातील सुख आहे. त्याने मृत्यू लोक जिंकला आणि त्याला पुन्हा संसारातील दुःखे नाहीत. संत पाहत असताना देहत्याग जे करतात त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घेणे नाही. तेच त्यांच्या सर्व पापांचे प्रायश्चित असते व तेच मोक्ष प्राप्त करतात. संतांच्या लौकिक देहाचे संपूर्ण अवलोकन करीत असताना जे देहाचे पडणे त्याला काय मरण म्हणावे. ते तर खरोखर आपले उद्धार होणे होय. पूर्वजन्मीचे भाकीत पाहू जात कोणीतरी त्या पुण्यवान जीवस आपल्या विद्येचा अभिमान मिरवू जात असता कोणा हरीच्या भक्ताचा अपमान केल्यामुळे त्याच्या शापामुळे या वाघाच्या क्रूर योनीत जन्म पावला असावा आणि त्याचाच उशापामुळे संतांच्या चरणी लागला असावा. खरोखर भक्तांची करणी वेगळी असते. मनाला वाटते की उशाप मिळाल्यामुळे त्याला साईंचे दर्शन होऊन त्याचे पाप जळाले, सर्व बंधने तुटली, सर्वत्र त्रास मिटला आणि त्याचा आपोआप उद्धार झाला. पूर्वीचे सद्भाग्य असल्याशिवाय कुठले संत दृष्टी पुढे मरण. त्या वाघाचे त्रिताप, त्रिपुटी व त्रिगुण यांचा नाश होऊन तो रूप गुणरहित ब्रह्मात एक रूप झाला. अशा पूर्व कर्मांच्या अनुरोधाने त्याचा क्रूर देहाशी संबंध सुटला आणि लोखंडी साखळदंडाचे बंधन तुटले. असा हे ईश्वराचा नियम आहे. साधूंच्या चरणांशिवाय दुसरीकडे कुठे उद्धार गती मिळेल ती या वाघाला मिळाली म्हणून तो दरवेळी मनात प्रसन्न झाले. परंतु वाघ त्याचे उपजीविकेचे साधन होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे पोषण होत होते. म्हणून त्या वाघाला मरण असल्याने त्या दरवेश्यांचे चेहरे दुःखी झाले. दरवेश्यांनी महाराजांना विचारले, आता पुढे काय करावे? याचे प्रेत पुरण्याचा संस्कार कसा करावा? कृपा करून त्याला आपल्या हाताने सद्गती द्या. त्यावर साई महाराज म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका, त्याचे मरण येथेच होते. तो मोठ्या पुण्यशाली होता आणि त्याला मोठे सुख प्राप्त झाले होते. त्या तक्याच्या पलीकडे शंकराचे देऊळ आहे, तिकडे नेऊन त्याला नंदीच्या जवळ पुरून त्याचे संस्कार करा. त्याला तेथे पुरल्यावर सद्गती लाभेल आणि तुमच्या हाताने ते ऋणमुक्त व बंधमुक्त होईल. गेल्या जन्माचा तुमचा तो देणेकर होता. आपले ऋण फेडायला तो जन्माला आला होता आणि म्हणून तो खरोखर तुमच्या बंधनात आजपर्यंत राहिला. मग दरवेश्यांनी त्या वाघाला उचलून शंकराच्या देवळापाशी नेला आणि नदीच्या मागच्या बाजूला खड्ड्यात पुरला.
असो. किती विलक्षण हा चमत्कार. वाघ कसा काय हा तत्कार मरण पावला. एवढाच प्रकार घडला असता तर त्याचा सर्वांना विसर पडला असता. परंतु तेथून 7व्या दिवशी बाबांनी या भूमीवर देह ठेवला. म्हणून ही आठवण पुन्हा पुन्हा मनात उचंबळून येते. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दर्शन महिमा नावाचा 31वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.